श्री सचिन ढेपे गुरुजींचा 51वा अभिष्टचिंतन सोहळा आज दिनांक 26 जून 2026. आजचा हा दिवस आणि आनंद सोहळा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा व प्रेरणादायी क्षणांचा आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील आपल्या बहुआयामी कार्याने समाजात वेगळी ओळख निर्माण करणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारे, सर्वगुणसंपन्न आणि कर्तव्यनिष्ठ शिक्षक श्री सचिन विश्वनाथ ढेपे सरांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कौटुंबिक आनंद सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. शिक्षक हा केवळ ज्ञानदान करणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. श्री सचिन विश्वनाथ ढेपे गुरुजी यांनी आपल्या अध्यापनातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आधार दिला आहे. शिक्षणासोबतच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि आजही करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाले आहेत. आता आपण जाणून घेऊयात सचिन सरांच्या शैक्षणिक सेवेतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्प्यांची सविस्तर माहिती. 9 ऑगस्ट 1995 रोजी त्यांची सहशिक्षक म्हणून निवड झाली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारधी वस्ती वडगाव काटरी येथे ते रुजू झाले. त्यांनी सेवेच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक शालेय उपक्रमात स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानंतर सन 1999 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी येथे रुजू झाल्यावर त्यांनी शाळेमध्ये सांस्कृतिक उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली, जी आजपर्यंत अविरत आणि अखंडपणे चालू आहे. त्यांचा हा शैक्षणिक यशाचा आलेख वर्षानुवर्षे उंचावतच गेला. सन 2002 मध्ये त्यांनी शाळेत अद्ययावत संगणक कक्ष प्रस्थापित केला. 2012 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुदावाडी येथे कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचा एक शिस्तबद्ध सांज पथक संघ तयार केला. तर 2013 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळालनै निंबाळा तालुका उमरगा येथे त्यांनी शिक्षकांसाठी विविध देशभक्तीपर गाण्यांचे विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. 2014 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगापूर येथे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गीतमंच तयार केला, ज्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेला जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. या अखंड सेवेचा गौरव पुढील काळातही सुरूच राहिला. 2018 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकुंद्रा येथे सेवा बजावताना त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रामाणिक सेवेची पावती म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. चिकुंद्रा येथील शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वारकरी दिंडी, गोपाळकाला दहीहंडी, बाल आनंद मेळावा आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. आणि सन 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापूर येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अत्याधुनिक डिजिटल वर्गाची स्थापना केली आणि यशस्वी महिला मेळाव्यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात केली. आजच्या आधुनिक युगात संगणक हे केवळ एक यंत्र नसून ते प्रगतीचे प्रभावी साधन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी सन 1999 मध्ये अणदूर येथे सचिन सरांनी सागर कॉम्प्युटर एज्युकेशनची स्थापना केली. गेली 27 वर्ष ही संस्था अखंडपणे ग्रामीण भागात ज्ञानदान करत आहे आणि येथील हजारो विद्यार्थ्यांनी संगणक कोर्सेस पूर्ण करून शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये उच्च पदे भूषविली आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून हे संगणक युनिट सौ सरिताताई सचिन ढेपे या स्वतः अतिशय सक्षमपणे सांभाळत आहेत. संगणक क्षेत्रातील त्यांच्या ठळक कामगिरीची यादी थक्क करणारी आहे. सन 2005 मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांचे गट करून विशेष प्रशिक्षण दिले, ज्यामध्ये इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे ईमेल आयडी काढून थेट शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र पाठवली होती.
बाल आनंद मेळावा. शिक्षण विभाग आयोजित मेळाव्यात त्यांनी स्वतंत्र संगणक कक्षाची स्थापना केली, जे धाराशिव जिल्ह्यातील पहिले संगणक कक्ष ठरले. स्वतंत्र बॅचेस. अणदूर व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन मुलींसाठी त्यांनी संगणक शिक्षणाच्या स्वतंत्र बॅचेस चालवल्या. प्रत्यक्ष भेटी. विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन संगणक प्रशिक्षण दिले, ज्यामध्ये तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष जीवनराव गोडे यांनीही आवर्जून सहभाग नोंदवला होता. एक शिक्षक जेव्हा संगीतासारख्या कलाक्षेत्रात नैपुण्य मिळवतो, तेव्हा शिक्षणाला एक वेगळीच उंची प्राप्त होते. सचिन सर हे केवळ शिक्षक नसून एक उत्तम बासरी वादक, कॅसिओ, हार्मोनियम आणि गिटार वादक आहेत. संगीत क्षेत्रातील सरांच्या यशोगाथा पुढीलप्रमाणे आहेत. सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक. सन 2013 पासून धाराशिव येथे आयोजित कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धेत ड्युएट गाणी स्पर्धेत त्यांनी सलग 3 वर्ष सर्वप्रथम क्रमांक पटकावला. स्वरलता कराओके क्लब. अणदूर व परिसरातील संगीतप्रेमींची गरज ओळखून त्यांनी स्वरलता कराओके क्लब या खुल्या व्यासपीठाची स्थापना केली. गीत संयोजन. सन 2000 साली प्रशिक्षणाअंतर्गत शिक्षकांसाठी स्थापन केलेल्या गीत मंचामध्ये त्यांनी संगीत संयोजनाची धुरा सांभाळली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामगिरीची व्याप्ती इथेच संपत नाही. जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि गीत गायनाच्या सरावामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगापूर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुका पातळीवरील गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. छात्र तरंग कार्यक्रम. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने 1993 मध्ये आयोजित छात्रतरंग कार्यक्रमात त्यांनी प्रभावी गीतगायन केले. माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान. माजी सैनिक कल्याण संकलन निधी कार्यक्रमात केलेल्या उत्कृष्ट गीतगायन सादरीकरणाबद्दल त्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियानात सांस्कृतिक ओळख. 2013 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा गावाने ग्रामस्वच्छता अभियानात द्वितीय क्रमांक मिळवला, ज्यामध्ये शाळेच्या सांज कला पथकाने गावाचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात उंचावले. सचिन ढेपे गुरुजींनी शिक्षक समाज शिल्पकार आणि शेतकरी समाजाचा पोशिंदा या दोन्ही भूमिका तितक्याच ताकदीने पेलल्या आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञान, जलसंधारण आणि सेंद्रिय शेतीचा सखोल अभ्यास करून ते एक यशस्वी, प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. याशिवाय त्यांच्या नावावर इतर अनेक मानाचे पुरस्कार आणि पदे नोंदवली गेली आहेत. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची अभिनंदनीय निवड झाली आहे. तुळजापूर ग्राहक भांडार या नामांकित संस्थेच्या संचालकपदी सरांची निवड झाली आहे. आदर्श ग्रामशिक्षक पुरस्कार. चिकुंद्रा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना आदर्श ग्रामशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात जिल्हा प्रथम. चिकुंद्रा येथील विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून दिला. शिक्षण महर्षींच्या हस्ते गौरव. D.Edचे शिक्षण घेत असताना शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिक्षण महर्षी सिद्रामप्पा आलुरे गुरुजींच्या हस्ते त्यांचा गौरव झाला होता. सन 2020 मध्ये शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अद्भुत कार्याचा सर्वोच्च बहुमान म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या निष्ठेची, परिश्रमाची आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अथांग प्रेमाची पावती आहे. ते दरवर्षी आणि सेवेच्या प्रत्येक ठिकाणी शाळेतील विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधनाचा सण अत्यंत प्रेमाने साजरा करतात, जे त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देते. या अथांग आणि यशस्वी प्रवासाच्या मागे त्यांच्या धर्मपत्नी सौ सरिताताई यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि अनिवार्य आहे. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी सचिन सरांना प्रत्येक क्षेत्रात खंबीर साथ दिली. म्हणूनच ते समाजात एक आदर्श निर्माण करू शकले. आज अशा या गुणी, कर्तृत्ववान, समाजप्रिय शिक्षकाच्या 51व्या वाढदिवसाचा आनंदसागर साजरा करताना आपण सर्वजण त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा करूयात.
आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा देऊयात.